खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 4 आरोपींना 5 वर्षे सक्त मजुरीसह 1,20,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी दिली. थोडक्यात हकीकत अशी, फिर्यादी बंदगी सिंदगीकर हे 13/9/2021 रोजी दुपारी 4 वाजता आरोपीच्या घरी घर नंबर 13 सिद्धेश्वर पेठ सोलापूर येथे गेले असता त्यांच्यासोबत त्यांचे इतर नातेवाईक त्यांच्या घराच्या वाटणीच्या चर्चेच्या कारणास्तव गेले असता यातील वरील सर्व आरोपी त्या ठिकाणी हजर होते. सदर घराच्या वाटणीच्या चर्चेच्या दरम्यान आरोपी व फिर्यादीमध्ये घराच्या वाटणीवरून वाद झाला. त्यामुळे त्यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईक हे आरोपीच्या घरातून बाहेर निघून गेले. फिर्यादीचे काका लतीफ सिंदगीकर यांचा मुलगा मयत झाल्याने त्याच्या 10व्याचा कार्यक्रम असल्याने फिर्यादी व त्याचे नातलग हे त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी चालले असता घराच्या वाटणीच्या कारणावरून यातील आरोपी क्रमांक 1 जहांगीर सिंदगीकर याने फिर्यादीला उद्देशून म्हटले, इसकोच खतम करो येच मेन काटा है असे म्हटल्यावर आरोपी क्रमांक 2 अबुतला सिंदगीकर हा फिर्यादीजवळ आला आणि त्याने फिर्यादीच्या दोन्ही हाताला घट्ट पकडले. यावेळी आरोपी क्रमांक 3 जैद सिंदगीकर याने त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीवर वार केला. ती तलवार फिर्यादीच्या डोक्यावर उजव्या कानाच्या पाठीमागे बसली. त्यावेळी आरोपी क्रमांक 1 जहांगीर सिंदगीकर याच्या हातामध्ये खिळे काढण्याची कटावणी होती. त्याच कटावणीने आरोपी जहांगीर सिंदगीकर याने फिर्यादीच्या डोक्यात मारले. तेवढ्यात आरोपी क्रमांक 4 अबू बकर सिंदगीकर हा आला आणि त्याने त्याच्या हातातील रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर मारले. यावेळी फिर्यादीचा भाचा मेहबूब बागवान हा अडवण्याकरता मध्ये आला असता त्याच्या डोक्यात आरोपी क्रमांक 3 जैद याने तलवार मारली. त्यामुळे त्याच्याही डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला. हे सर्व पाहून फिर्यादी यांच्या सोबत आलेले इतर 2 नातेवाईक सोडवण्यासाठी मध्ये आले असता आरोपी जहांगीर, आरोपी अबुतला व आरोपी अबू बकर यांनी त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. यातील 4ही आरोपी हे फिर्यादी यांच्या घरजागेच्या वाटणीच्या कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीने, कटावणीने व लोखंडी रॉडने फिर्यादी व त्यांच्या इतर नातेवाईकांना वरील सर्व आरोपींनी मारहाण केली. फिर्यादीने फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता पोलिसांनी म्हणून यातील आरोपी क्रमांक 1 जहांगीर लालसाब सिंदगीकर, आरोपी क्रमांक 2 अबू तलाहा जहांगीर सिंदगीकर, आरोपी क्रमांक 3 जैद जहांगीर सिंदगीकर, आरोपी क्रमांक 4 अबू बकर जहांगीर सिंदगीकर यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 307, 324, 506, 34 तसेच शस्त्र अधिनियम कलम 4 व 25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(a) व 135 प्रमाणे फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी न्यायालयामध्ये एकूण 8 साक्षीदार तपासले. त्यात 2 जखमी नेत्र साक्षीदार व 1 नेत्र साक्षीदार तसेच पंच, वैद्यकीय अधिकारी व तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी असा युक्तिवाद केला की दोन्ही जखमींच्या कपड्यांवर आरोपींचा रक्तगट मिळून आला. सदरचा हल्ला हा आरोपींनी जाणून बुजून फिर्यादीला व त्याच्या नातेवाईकांना जीवेठार मारण्याच्या उद्देशानेच केला होता. तसेच घराच्या वाटणीच्या कारणावरून यातील आरोपी क्रमांक 1 जहांगीर सिंदगीकर याने फिर्यादीला उद्देशून म्हटले, इसकोच खतम करो येच मेन काटा है असे म्हणून आरोपीने इतर सह आरोपींना गुन्हा करण्यास प्रवृत्त केले व फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला. सदरचा युक्तिवाद न्यायाधीश आर्यन पांढरे मॅडम, जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 सोलापूर यांनी ग्राह्य धरला व सर्व आरोपींना भारतीय दंडविधान कलम 307 अन्वये 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व दंड रक्कम रुपये 1,000 शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 30 दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच भारतीय दंडविधान कलम 323 अन्वये 6 महिन्यांची शिक्षा व रक्कम रुपये 500 दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 15 दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच भारतीय दंडविधान कलम 506 अन्वये 6 महिन्यांची शिक्षा व रक्कम रुपये 500 दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 15 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. यातील फिर्यादीला व जखमी यांना सर्व 4ही आरोपींनी प्रत्येकी रक्कम रुपये 15,000 इतकी असे मिळून एकूण 1,20,000 इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित केला. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपींच्या वतीने अॅडव्होकेट मिलिंद थोवडे यांनी काम पाहिले. तसेच सदर प्रकरणाचा तपास तपासिक अधिकारी PSI अश्विनी काळे यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून विक्रांत कोकणे यांनी काम पाहिले.